नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर इन्फिनिटीच्या नोटिफिकेशन सीरीजमध्ये आपलं स्वागत. तर विधानसभेमध्ये जे आता हिवाळी अधिवेशन चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामध्ये 2,99,051 तब्बल पदेही रिक्त आहेत असं मुख्यमंत्र्यांद्वारेच सांगण्यात आलेलं आहे. तर याबद्दलची जी लवकरच पदभरती आता होणार आहे. जसं आचारसंहिता एंड होते तर तुम्हाला आरोग्य विभागामध्ये जलसंधारण, त्यानंतर तलाठी भरती, नगर परिषद व इतर जे वनरक्षकच्या आहेत अशा सर्व विभागाच्या ह्या पदभरती ची ॲडव्हर्टाइजमेंट रिक्रुटमेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता ही जी पदभरती आहे यातील याबद्दल यासाठी TCSने आतापर्यंत घेतलेले जेवढेही प्रश्न आहेत त्याबद्दलचे जे MCQ आहेत म्हणजे 5,000 प्लस MCQ हे तुम्हाला जे ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, त्यानंतर जो आपला नॉन टेक्निकलचा पार्ट आहे असे स्टुडंट्स जे आहेत त्यांच्यासाठी मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी आणि रिझनिंग ॲप्टिट्यूडचा आणि GKचा जो पार्ट आहे हे तुम्हाला सर्व इथे कव्हर करून घेतलं जाणार आहे. तर ते सब्जेक्ट वाईज तुम्हाला सर्व क्वेश्चन्स इथे प्रोव्हाइड केले जातील. तर ही जी बॅच आहे किंवा हे ई बुक आहे, ई बुक तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. फक्त 10 रुपयामध्ये हे ई बुक तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर जर तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण अपडेटबद्दल थोडंसं जाऊया की लवकरच रिक्त पदं भरली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल घोषणा केली. तर ती पदे किती आहेत? 2,99,051 पदे रिक्त आहेत. तर आता हे जे अपडेट आहे ते बघा की ही पुरवणी आहे तारांकित प्रश्नामध्ये मांडण्यात आलेली. तर यामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागातील पदे रिक्त असल्याबाबत डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोळे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी खुलासा करतील. तर याद्वारे आपले प्रश्न मांडले जातात आपल्याला माहिती आहे. जसं पॉलिटीचा पार्ट आपण बघितलेला आहे त्याद्वारेच हे पुरवणी प्रश्न आलेले आहेत. तर यामध्ये राज्य शासनाच्या मंत्रालयासह विविध विभागातील 3,00,000 पदे रिक्त असून तर ही जी पदे आहेत त्यांबद्दल थोडंसं बोलूया. 3,00,000 पदे रिक्त असून रिक्त पदांमुळे सध्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार निर्माण होत आहे. तर यामध्ये जी टोटल जी घोषणा करण्यात आलेली 7.5 लाख पदभरतीची जी घोषणा करण्यात आलेली त्यामधील किती आता विविध संवर्गातून सुमारे 2,92,570 पदे रिक्त असून नजीकच्या काळात सेवानिवृत्त ज्यांची सेवानिवृत्ती होणार आहे असे टोटल 5,289 पदे आहेत. ही कर्मचाऱ्यांची पदे समाविष्ट केली जातील आणि असा टोटल जो आकडा आहे 2,92,859 इतका होणार असून राज्य शासनाच्या तब्बल 35.83% पदरिक्त असल्याचे निर्देशनास आले. तर टोटल 35% पदरिक्ती आहे आणि आता काही पदांबद्दल सांगण्यात आलेलं की 100% पदोन्नतीने भरली जातील आणि काही पदे असतील म्हणजे आता विविध संवर्गाअंतर्गत तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे पार्ट. त्यामध्ये काही पदे आता 50% सरळ सेवेने, 50% ही कशा प्रकारे केली जातील पदोन्नतीने. याद्वारे सुद्धा सांगण्यात आलेलं जे विभागीय डिपार्टमेंटल एक्झाम्स घेतल्या जातात तर त्याद्वारे ही तुमची पदरिक्ती आणि पदभरती होणार आहे. तर आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम का होत आहे की बाबा एवढे सारे पद आहेत 2,99,051 तर आहेत एवढी पदभरती पण नक्कीच जरी ही पदभरती मंजूर होत आहे तर यातील काही पदे ही विभागीय असतील, काही डिपार्टमेंटल मधून होतील आणि काही तुमच्या आपल्या सरळ सेवेच्या एक्झाम्स थ्रू ही पदभरती घेतली जाईल. यामधील काही पदे ही स्थायी स्वरूपाची असतील, काही पदे ही अस्थायी स्वरूपाची असतील. परंतु ही पदभरती जी होणार आहे आता ती खूप मोठी पदभरती लवकरच आपल्याला बघायला मिळेल. तर त्यामुळे जे प्रिपरेशन आहे ते व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. रिझनिंग ॲप्टिट्यूड GKचा जो पार्ट आहे तो कव्हर करायचा आहे. त्या रिलेटेडच हे तुमच्यासाठी एक चांगली न्यूज आहे की तुमचे आपले जे हे टॉपिक्स आहेत हे सर्व इथे विषयांमुळे मांडण्यात येत आहेत विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नामध्ये. त्याबद्दल थोडंसं बोलूया. तर असल्यास राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे न भरल्याने काही अधिकाऱ्यांकडे 2 ते 3 पदभरती पदांचं काम करावं लागत आहे. त्यामुळे कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे खालच्या पदावर नवी भरती न झाल्याने पदोन्नती होऊनही अनेकांना मागील 10 ते 12 वर्ष निम्न संवर्गातील पदावरच काम करावे लागत आहे. हेही खरे आहे का? तर त्या प्रकारे आपण प्रश्न मांडत असतो. तर यामध्ये बघा देवेंद्र फडणवीस यांनी आन्सर केलेला आहे की बघा टोटल जे आहेत राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये 8,18,503 इतकी मंजूर पदे असून 2,99,059 म्हणजेच 36.54% इतकी पदे रिक्त आहेत. शासनाने ऑगस्ट 2022 ते 2025 या कालावधीमध्ये जी पदभरती केल्या त्यामध्ये किती नियुक्त्या करण्यात आल्या? 1,20,232 पदांची नियुक्ती आतापर्यंत करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे जी इतर पदभरती आहे ती लवकरच इथे
होणार आहे. तर यामधील काही पदे ही पदोन्नतीने भरली जाणार आहेत, काही पदे ही सेवानिवृत्त असणार आहे. त्या सेवानिवृत्त पदांपैकी म्हणजे रिक्त पदे आहेत ती काही पदोन्नतीद्वारे आणि काही सरळ सेवेच्या आपल्या एक्झाम्सद्वारे ही पदभरती होणार आहे. तर त्यामुळे टोटल जे आहेत 2,99,051 हा जो आकडा आहे आपल्याला अधिवेशनाच्या द्वारे समजलेला आहे. जशी आचारसंहिता एंड होतीये, आपल्याला आरोग्य विभागाच्या, वनरक्षक, तलाठी भरती, नगर परिषद या संवर्गातल्या पदभरती बघायला मिळणार आहे. तसेच आपण इतर संवर्गामध्ये सुद्धा RTI फाईल करतोय आणि त्याद्वारे आपल्याला त्याचे आन्सर्स मिळत आहेत की किती वॅकन्सीज कोणत्या विभागाअंतर्गत आहेत आणि कोणत्या पोस्टसाठी सुद्धा आहेत ते सुद्धा समजत आहे. तर असेच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू.